DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। महाकवी कालिदास कला मंदिर येथून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक खडकरी सिग्नल ते पुन्हा कालिदास कला मंदिर असा उत्साहपूर्ण मार्ग काढत दिव्यांग विद्यार्थ्यांनी जागरूकतेचा सुंदर संदेश दिला। नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र संचलित श्रीमती चंद्रभागाबाई नरसिंहदासजी चांडक बहुविकलांग शाळा सातपूर नाशिक येथील दिव्यांग शाळेतील विद्यार्थी यांनी उत्साहात सहभाग नोंदवला। या कार्यक्रमात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी हर्षदा बडगुजर, वैद्यकीय सामाजिक कार्यकारी अधिकारी भरत चौधरी, मुख्याध्यापिका पूजा भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत आवटी यांनीही मार्गदर्शन केले। नमस्कार, मी पूजा भालेराव, मुख्याध्यापिका नॅप संचलित श्रीमती चंद्रभागाबाई नरसिंहदासजी चांडक बहुविकलांग शाळा। आज 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन। जागतिक दिव्यांग दिन हा जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आज नाशिक शहरात श्रीमती चंद्रभागाबाई नरसिंहदासजी चांडक शाळा, भावना चांडक अंधशाळा व इतर दिव्यांग शाळा उपस्थित होत्या। त्यांच्या उपस्थितीत श्रीमती हर्षदा बडगुजर मॅडम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी आज या रॅलीची आयोजन केले होते व मोठ्या उत्साहात आज ती रॅली पार पडली। आम्ही ह्या रॅलीतून हा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की सगळ्यांना समता समानतेचा हक्क आहे व दिव्यांगांनाही त्यांचे हक्क व अधिकार मिळाले पाहिजे। आजच्या या जागतिक दिव्यांग दिनी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रथम मी मनपूर्वक आभार मानते। त्यानंतर इथे जे सगळे शिक्षक जे सकाळपासून विद्यार्थ्यांच्या मागे आहेत त्या सर्व शिक्षकांचे आभार मानते। सगळे संघटनेचे पदाधिकारी, वाणी साहेब जे आपल्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्यांचे देखील मी आभार मानते। दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे सर्व कर्मचारी, भरत चौधरी साहेब आणि तसेच सर्व जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचं मी आभार मानते। विशेष म्हणजे माधव वाघ साहेब प्रादेशिक उपायुक्त ते इथे आलेत, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि रॅलीला पूर्ण वेळ ते उपस्थित होते, त्यांचं देखील मी आभार मानते। सक्षम फाउंडेशनचे रजत शर्मा आणि त्यांची टीम देखील आज इथे उपस्थित होती, त्यांनी मुलांना खाऊ देखील दिलेला आहे, त्यांचे देखील मी आभार मानते। आणि आपले जे नलगे मॅडम ज्यांनी पूर्ण सूत्रसंचालन सांभाळलं त्यांचं विशेष करून आभार। आणि आजची रॅली ही समाप्त झाली असे मी जाहीर करते। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना सक्षम फाउंडेशन तर्फे खाऊचे वाटप करण्यात आले। DPA न्यूज साठी प्रतिनिधी राजेश काळे, सातपूर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।